.in लोकमतच्या नवा करकरीत कार्यक्रम भावा कुणाची हवा यामध्ये तुमचं स्वागत। हा कार्यक्रम आहे, आपल्याला माहित आहे निवडणुका आल्या की कुणाची हवा हा प्रश्न असतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी हाच प्रश्न विचारणार आहे की भावा कुणाची हवा। मी सध्या पाचोड लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आहे। हा लोकसभा मतदारसंघ रावसाहेब दानवेचा आहे, तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे। या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, संदीपान भुमरे या ठिकाणचे आमदार आहेत। आता एकंदरीतच निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, नेमकी हवा कुणाची याबद्दल आपण सगळ्या पक्षाचे आणि सामान्य कार्यकर्ते सामान्य नागरिक या ठिकाणी आहेत। दादा कुणाची हवा? भारतीय जनता पक्षाची हवा। तुम्ही कुणाची? शिवसेना। या ठिकाणी भुमरेंचे भाऊ या ठिकाणी आले, तुम्ही अर्थातच म्हणणार की शिवसेनेची हवा। शिवसेना का शिवसेनेची हवा? कामामुळे बर झालेले विकास काम बर याला महत्व। अच्छा, तुम्ही बोलत होता मोदीची हवा। मोदीच्या सगळे काम मोदींनी केलेले आहेत। त्याच्यानंतर सवर्ण आरक्षण सगळ्यात महत्वाचा मुद्दा सरकारनं जो दिला सवर्ण आरक्षण हा मोदींनीच हा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे मोदीची हवा निर्माण। राष्ट्रवादीची हवा, कारण हे शिवसेना भाजपचं जे सरकार आहे ते शेतकरी विरोधी आहे। कारण जे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे शेतकऱ्यांना वीज देईल, तर आज संध्याकाळी 8 वाजेला फक्त वीज बिल मिळतं। तुम्ही काय म्हणत होता? जे पंतप्रधान मोदी साहेबांनी आयुष्यमान भारत योजना जी राबवली तर त्याला प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला 5 लाख हा लोक दवाखाना मोफत होणार आहे आणि त्याला आपल्या महाराष्ट्रातून किमान 16 दवाखाने जॉईन झालेले सध्या। त्याच्यामुळे मोदींची हवा आहे। तुम्हाला काय म्हणायचं? मोदी सरकार म्हणजे लबाडाचं आमंत्रण। बर कधीच पूर्ण हे केलं नाही त्यांनी, वायदे जे केले। काय म्हणलं? शेतकऱ्याचे एकही आश्वासन पूर्ण करीत नाही मोदींना, सगळे नुसते आश्वासन दिले। त्यामुळे इथे फक्त तुमचं काय म्हणणं? मोदी सरकार म्हणजे शेतकऱ्याच्या विरोधात सरकार आहे। शिवसेना सत्तेत असून सुद्धा ही जनतेसाठी भांडते। जर शिवसेनेला या विदर्भातनं प्रचंड मतांनी निवडून गेलेले आणि तो रेकॉर्ड मोडून 2019 साली लोकसभेवर निवडून जाणारे असे मंचावरचे आपले 4ही खासदार आनंदराव अडसूळ, प्रतापराव जाधव, संजयभाऊ धोत्रे, भावनाताई गवळी, उद्धवजी तुमचंही तिकीट वाटप मी करून टाकलं बरं, तुमची परवानगी असं समजून। डॉक्टर दीपक सावंत, डॉक्टर सुनील देशमुख, चिन्नूभाऊ संचेती, डॉक्टर संजय कुटे, मिलिंदजी नार्वेकर, दिनेशजी सूर्यवंशी, जयंतराव ढनकर, राजेशजी वानखेडे, सुनीलजी खराटे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आमदार, सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित महायुतीचे, कारण आज जरी या ठिकाणी आपल्या महायुतीचे इतर पक्ष उपस्थित नसले तरी 24 तारखेला ते सगळे उपस्थित राहणार आहेत। आज पहिल्यांदा आपण भाजप सेनेचा मेळावा या ठिकाणी घेतलाय, त्यामुळे माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला आठवतं की या युतीच्या संदर्भातला एक मंत्र प्रमोदजींनी दिला होता। मुंबईच्या रंगशारदामध्ये आदरणीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये प्रमोदजींनी सांगितलं होतं की जो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल त्यांनी नारा द्यायचा शिवसेना भाजपा युतीचा विजय असो, आणि जो शिवसेनेला कार्यकर्ता असेल त्यांनी नारा द्यायचा भाजपा शिवसेना युतीचा विजय असो। आणि आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ज्याचा उल्लेख सुधीर भाऊंनी केला, ही अभेद्य युती आहे आणि ही आज या निवडणुकीपुरतं नाही आहे, ही युती भविष्यात देखील अशाच प्रकारे राहणारी युती आहे। आणि अनेक लोक देव पाण्यात घालून बसले होते, हे भांडले पाहिजे, हे बाजूला झाले पाहिजे, म्हणजे मग सत्तेवर डल्ला मारता येईल। त्या सगळ्या लोकांना खऱ्या अर्थानं ज्या दिवशी ही युती झाली त्या दिवशीपासून त्यांच्या चेहऱ्यावर पाणीच नाही आहे, ते बोलायला देखील तयार नाही आहे। त्यातल्या काही लोकांनी तर माघार घेणं सुरू केलं आहे। मित्रांनो, भारतीय जनता पार्टी शिवसेना युती
ही केवळ 2 राजकीय पक्षांची युती नाही आहे, ही केवळ 2 संघटनांची युती नाही आहे, ही युती केवळ सत्तेकरता झालेली युती नाही आहे, ही विचारांची युती आहे. होय, आम्हाला अभिमान आहे की आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत आणि हिंदुत्ववादी पक्षांची युती आहे. आणि आमचं हिंदुत्व संकुचित नाही आहे. आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयता आहे. ज्या ज्या व्यक्तीला या देशाच्या प्रती प्रेम असेल, तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, कुठली भाषा बोलणारा असो, कुठल्याही पंथाचा असो, अशा प्रत्येक व्यक्तीला आमच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रवेश आहे. आणि म्हणून या देशाच्या राष्ट्रीयत्वाकरता राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेल्या आणि विचाराकरता तयार झालेल्या अशा या 2 पक्षांची युती ही विचारांनी केलेली युती आहे. ही केवळ सत्तेकरता झालेली युती नाही. आणि म्हणून इतके वर्ष ही युती टिकली आणि यापुढे देखील ही युती टिकणार आहे. आणि तुम्ही सगळे माझ्या समोर आहात, तुम्ही सगळ्यांनी एकदा मनात आणलं की ही युती फेविकॉल का मजबूत जोड होणार आहे, जो टूट नहीं सकता, अशा प्रकारचा जोड होणार आहे. आणि म्हणून आनंदराव, तुम्ही काळजी करायचं कारण नाहीये. कोण काय सांगतं याच्याकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाहीये. आता आपला धर्म एक, ती म्हणजे युती. आपला उमेदवार एक, ती म्हणजे युती. जिथे कमळ तिथे कमळ, जिथे धनुष्यबाण तिथे धनुष्यबाण, याच्या पलीकडे कोणी पाहण्याची आवश्यकता नाहीये. आणि कोणी काहीही म्हटलं तरी विश्वास देखील ठेवण्याची आवश्यकता नाहीये. जिथे भाजपचा उमेदवार असेल तिथे शिवसेनेचा शिवसैनिक रक्ताचं पाणी करेल, आणि जिथे शिवसेनेचा उमेदवार असेल तिथे भाजपचा कार्यकर्ता रक्ताचं पाणी करेल. अशा प्रकारची युती आता आपण या ठिकाणी केली आहे. आज देशामध्ये गेली 5 वर्ष केंद्रात आणि राज्यात आपण सरकार चालवतो, आणि या सरकारनं गेल्या 5 वर्षामध्ये या देशामध्ये केलेलं काम हे अभूतपूर्व अशा प्रकारचं आहे. या देशामध्ये गरिबी हटावचे नारे अनेक वर्ष लागले. गरिबी हटावच्या नाऱ्यांवर वर्षानुवर्ष या देशामध्ये लोकांनी मतं घेतली, पण गरिबाची गरिबी कधी हटली नाही. गरिबी हटली ती त्यांच्या चेलाच्या पाट्यांची, गरिबी हटली ती त्यांच्या नातेवाईकांची, पण सामान्य गरिबाची गरिबी ही कधीच हटली नाही. पण गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनडीएच्या सरकारनं एक कार्यक्रम या ठिकाणी राबवला, मग जनधन सारखी योजना असेल, त्या देशातल्या 34 कोटी कुटुंबांनी कधीही बँकेचं तोंड देखील पाहिलं नव्हतं. आज या 34 कोटी लोकांना त्या ठिकाणी बँकेचं खातं तर मिळालंच, पण त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून 80,000 कोटी रुपये जमा झाले. आणि या गरीबाला बँक काय असतं आणि सरकार काय असते पहिल्यांदा समजलं. आज या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेसारखी योजना, की ज्या योजनेमध्ये 2022 सालापर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचा संकल्प आपण घेतला. आज कोट्यावधी घरांची निर्मिती सुरू झाली. आणि महाराष्ट्रामध्ये तर आम्ही हा निर्णय केला 2022 नाही, एससीसीची यादी 19 मध्ये संपवायची. नवीन जे त्या यादीमध्ये आले नाही त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आणि पुढच्या 2 वर्षामध्ये त्याही गरिबांना घर द्यायचं. हा महाराष्ट्र प्रत्येक गरीबाला घर दिल्याशिवाय राहणार नाही. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आज एक मोठं परिवर्तन गरिबाच्या जीवनामध्ये घडतंय. त्या ठिकाणी ज्यावेळेस एका व्यक्तीचं घर होतं त्यावेळी त्याला मिळणारा जो आनंद आहे, मला असं वाटतं की राजकारणामध्ये काम करत असताना निवडणुका जिंकण्यापेक्षा देखील मोठा आनंद हा त्याच्या डोळ्यामध्ये त्याची आनंदाचे अश्रू आपण पाहतो की आज माझं स्वतःचं घर झालंय, यापेक्षा मोठा आनंद नाहीये. आज आपण योजना जर बघितल्या, उज्ज्वला सारखी योजना 12 कोटी महिलांच्या करता गॅसचे सिलेंडर देणं, खऱ्या अर्थाने या देशात कोणी हा विचारच केला नव्हता की 12 कोटी कुटुंब अशी आहेत की ज्या कुटुंबामध्ये गॅस नाही आहे. आणि गॅस नसला तर चुलीवर अन्न शिजवताना त्या माय माऊलीला काय यातना होतात
हे आमच्या सारख्या लोकांना कधीच समजणार नाही, ते त्या माऊलीलाच समजतील. कारण आम्ही तर फक्त जेवणाचं काम करतो, घरचा पुरुष जेवणाचं काम करतो, पण जी शिजवते ती रोज जो धूर खाते, शेकडो बिड्या पिल्यानंतर एखाद्याच्या फुफ्फुसात जेवढा धूर जातो, तो धूर रोज तिच्या फुफ्फुसांमध्ये त्या ठिकाणी जातो, ती रोज थोडी मरते. त्या माऊलीला आज त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं उज्ज्वलाच्या माध्यमातून गॅस सिलेंडर देण्याचं काम हे या ठिकाणी झालं. उजालाच्या माध्यमातून त्या शेवटच्या गरीबाला, ज्याच्या घरामध्ये अंधकार होता, ज्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी वीज पोचली नव्हती, प्रत्येक गावापर्यंत वीज पोचली, प्रत्येक घरापर्यंत वीज पोचली. आज त्याच्याही घरी बल्ब जळाला. ही उज्ज्वलासारखी योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसारखी योजना, की ज्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज गरीबाला आरोग्याची सेवा मिळते आहे. 5 लाखापर्यंत आरोग्य करता जो खर्च आहे तो मोफत आहे. केवळ ऑपरेशन नाही, ओपीडीचा खर्च, गोळ्यांचा खर्च सगळा त्याला मोफत मिळतोय. कालपर्यंत ज्या गरीबाला असं वाटत होतं की एखादा आजार झाल्यानंतर आता मरणाशिवाय माझ्याजवळ दुसरा कुठलाही उपाय नाही, त्या गरीबाला देखील आज त्या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सेवा शुश्रूषा मिळते आहे. परवा पांढरकवड्याला ज्यावेळी माननीय पंतप्रधान आले होते आणि आयुष्यमान भारतचे काही लाभार्थी त्या ठिकाणी भेटायला आले, त्यावेळी एक लाभार्थी डोळ्यात अश्रू आणून बोलला. तो म्हणाला की मी तर जगण्याची इच्छा सोडून दिली होती. माझ्या परिवाराला सांगितलं होतं माझ्या ऑपरेशनवर एवढा खर्च झाला तर 2 पिढ्या तुम्ही कर्जात राहाल आणि म्हणून मला असंच मरू द्या, पण योजना आली, माझं ऑपरेशन झालं आणि आज मी जगतोय. मला असं वाटतं हे जे परिवर्तन आहे हे खरं गरीबाच्या जीवनातलं परिवर्तन आहे. आज समाजातला कुठलाही घटक आपण घ्या, शेतकऱ्यांकरता एक 6,000 रुपये अकाउंट मध्ये द्यायची योजना असेल, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी होणारं परिवर्तन असेल, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल. आज या महाराष्ट्रामध्ये 2014 सालापर्यंत 5,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होते. केवळ 5 वर्षामध्ये 20,000 किलोमीटरचे नवीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले. त्यातले 7,000 किलोमीटरचं काम पूर्ण होत आहे. उरलेल्या महामार्गांचं काम त्या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे. 10,000 किलोमीटरचे या ठिकाणी राज्य महामार्ग आपण राज्य सरकारच्या माध्यमातून केले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 30,000 किलोमीटरचे ग्राम रस्ते गावागावापर्यंत आपण पोहोचवतो. 18,000 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि हे सगळं होत असताना मला एका गोष्टीचा आनंद आहे, परवाच या ठिकाणी रोजगाराचे आकडे देखील जाहीर झाले. आणि रोजगाराच्या आकड्यामध्ये देशामध्ये जो रोजगार तयार झाला त्या देशातल्या रोजगारामध्ये सगळ्यात जास्त रोजगार हा महाराष्ट्रात तयार झाला. एकूण देशाच्या 27% रोजगार हा त्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार झाला. मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक आली, मोठ्या प्रमाणात एसएमईतनं उद्योग त्या ठिकाणी तयार झाले आणि 20 लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगार जो आहे तो त्या ठिकाणी मिळाला. आणि हे केवळ एका सेक्टरचे आकडे आहेत. इतर सेक्टरचे आकडे जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात ही रोजगाराची निर्मिती झाली आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे जनसामान्यांकरता, समाजातल्या शेवटच्या व्यक्तीकरता, शेतकरी असेल, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा असेल, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केला. आणि म्हणून आज ज्यावेळी आपण मतं मागायला जातोय, कुठलाही अपराध बोध नाहीये. आज आपण निर्णय छातीनं जातोय. या देशामध्ये विकास केला, तो विकास घेऊन आपण समाजामध्ये जातोय. तो आमचा दावा नाहीये की सगळं बदललेलं आहे. आमचा दावा नाही की सगळ्या अडचणी संपल्या. अडचणी आहेत, पण त्या अडचणी सोडवण्याचा मार्ग आपल्याजवळ आहे. लोकांचा विश्वास आहे की या देशासमोरच्या अडचणी हे मोदीजींचं एनडीएचं सरकार, महाराष्ट्रातलं शिवसेना भाजप युतीचं महायुतीचं सरकार हे सोडवू शकते. ही खऱ्या अर्थानं भावना आज जनसामान्यांमध्ये तयार झाली आहे. कल तक जो नामुमकिन था आज वो मुमकिन है, हे लोक आज या ठिकाणी म्हणायला लागले. हा खरा परिवर्तन आहे. आणि मला विश्वास आहे 5 वर्षामध्ये जर एवढं परिवर्तन आपण घडवू शकलो,
या देशावर हल्ला व्हायचा, आमच्याकडे बॉम्बस्फोट व्हायचा. आमचा बॉम्बस्फोट झाल्यानंतर आमचं सरकार काय म्हणायचं मला आठवतं. मुंबईमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला, संपूर्ण देश आक्रोशित होता. आमचं तेव्हाचं सरकार म्हणालं आम्ही याचा निषेध करतो. लोक म्हणाले निषेध करून कसं चालेल, म्हणाले आम्ही तीव्र निषेध करतो. मग म्हणाले आम्ही अतितीव्र निषेध करतो. आणि मग शेवटी म्हणाले आता पाकिस्तान ऐकत नाही, आता युनायटेड नेशन मध्ये जाऊन त्याची तक्रार करतो. त्याच्या पलीकडे काहीही आम्ही केलं नाही. आमच्या या प्रवृत्तीमुळेच पाकिस्तान मधल्या या सगळ्या आतंकवादी संघटनांना, ज्यांना पाकिस्तानचा छुपा आणि उघड पाठिंबा आहे, त्यांना असं वाटलं या देशामध्ये काही केलं तरी चालतं. आणि म्हणून त्याने पहिल्यांदा उरीला आमच्या सैनिकांवर हल्ला केला. आमचे सैनिक शहीद झाले. ते शहीद झाल्यानंतर हा नवीन भारत आहे, हा नवीन भारत आहे. ये घुसेगा भी और ठोकेगा भी. आमच्या सैनिकांनी त्या ठिकाणी पाकिस्तानामध्ये जाऊन आणि खऱ्या अर्थानं सर्जिकल स्ट्राईक केले. पाकिस्तानी धारजिण्या आतंकवाद्यांचे अड्डे हे त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले. पण याची शेती काही सरळ झाली नाही. पुन्हा पुलवामामध्ये त्या ठिकाणी आमच्या सीआरपीएफच्या जवानांवर, जे खऱ्या अर्थानं ड्युटी संपवून त्या ठिकाणी जात होते, अशा प्रकारच्या आमच्या जवानांवर हल्ला केला. अतिशय भ्याड आणि निघृण अशा प्रकारचा हल्ला की ज्या हल्ल्यामध्ये आमचे जवान त्या ठिकाणी शहीद झाले. मोदीजींनी त्या ठिकाणी सांगितलं, सेनेला सांगितलं तुम्हाला सगळे अधिकार आहे, तुम्हाला या ठिकाणी कुठल्या दिवशी घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे, कशा पद्धतीनं घ्यायचा आहे तुम्ही ठरवा. पण या माझ्या शहीद जवानांचा हा जो काही शहादत आहे, मृत्यू आहे, हे ते जे काही या ठिकाणी शहीद झाले आहेत हे वाया जाता कामा नये. यांच्या रक्ताच्या एक एक थेंबाचा हिशोब हा आपल्याला घ्यावा लागेल. आणि बंधू भगिनींनो, भारताच्या सेनेनं दाखवून दिलं त्याची ताकद काय आहे. आमच्या एअरफोर्सनं दाखवून दिलं त्याची ताकद काय आहे. थेट पाकिस्तानच्या सीमेमध्ये घुसून बालाकोटमध्ये त्या ठिकाणी सकाळी 3:30 वाजता आतंकवाद्यांचा अड्डा नेस्तनाबूत केला. आणि त्या ठिकाणी भाकला दाखवून दिलं की आमच्यावर वाकडी नजर कराल तर हा जुना भारत नाही आहे. मित्रांनो, आमच्या सेनेमध्ये ही ताकद पहिल्या दिवशीपासूनच होती. आमची सेना कधीच कमजोर नव्हती. आमच्या सेनेमध्ये ही ताकद होती, पण राजकीय नेतृत्वात ताकद नव्हती की जे सेनेला सांगे जा आणि आपल्या जवानांचा बदला घ्या. ती ताकद मोदींमध्ये होती. मोदींनी सांगितलं जा आणि बदला घ्या. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या सेनेनं दाखवून दिलं हा जुना भारत नाही आहे. या भारतावर जो हल्ला करेल तो हल्ला तसाच परतवण्याची ताकद या भारतामध्ये आहे. आणि म्हणून राष्ट्रप्रेमानं, राष्ट्रभक्तीनं ओतप्रोत असलेला भारत आणि या भारत